मी तर म्हणेन गुरुचरित्र पारायण करूच नका. कारण जर आपण एक पारायण केलं, अशी लोकांना मी ओळखतो, ज्यांचे 51 पारायण झाले आहेत, ज्यांची 101 पारायण झालं आहे. त्यांना विचारलं, की ह्या अध्यायामध्ये काय आहे? त्यांना सांगता येत नाही. मग तुम्ही पारायण करता कशाला? आपण आत्ता जयंती आहे म्हणून पारायण करताय तर करा. पण ही ही वेळ गेल्यानंतर पुढे तुम्ही दररोज फक्त गुरुचरित्रातील एक अध्याय वाचा आणि तो अध्याय लक्षपूर्वक समजून घ्या. मला सांगा, आपण कधी गुरुचरित्राचं जसं पारायण करतो, तसं आपण कधी गणिताचं पारायण करतो का? मग ग्रंथाबद्दल आपला विचार वेगळा का? आपण ग्रंथ संपूर्ण वर्षभर वाचायचे असतात. आपण काय करतो, दत्त जयंती आली की गुरुचरित्र पारायण करायचं. हा ट्रेंड चालू होतो. पण तसं करू नका. आपण दररोज फक्त एक अध्याय डेली वाचा आणि समजून घ्या. एकानं वाचा, संपूर्ण कुटुंबानं ऐका आणि गुरुचरित्र समजून घ्या. जसं गणित कळावं म्हणून गणिताचं पुस्तक असतं, तसं दत्तगुरू कळावेत म्हणून, म्हणून गुरुचरित्र आहे आणि म्हणून लक्षपूर्वक वाचा. त्यातील भक्तांची तत्त्वे कोणती ती जाणून घ्या. महाराजांनी परीक्षा कशी घेतली भक्तांची ते जाणून घ्या. महाराजांनी कृपा कधी करतात? परीक्षा घेऊन आपण ज्यास विश्वास ठेवतो त्यास महाराज कृपा करतात.